मित्रांनो, सांगली जे काही मित्रांनो आपले बँकेचे पेपर आहेत, ते सुद्धा आपल्याला आलेले आहेत. तारीख वगैरे सगळी समजलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये आपण आय-एम-पी असे प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे पहा सर्वांनी. पहिला प्रश्न मित्रांनो, कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? चला सांगा पटकन, कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? तर पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा मित्रांनो, अशोक सराफ. लक्षात ठेवा मित्रांनो, अशोक सराफला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय होती? तर बघा, बी अ रोड सेफ्टी हिरो हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य पहा. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र राज्य. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, की कोणत्या बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेमध्ये रूपांतर झालं? तर मित्रांनो, कोणती बँक आहे ती? इम्पिरियल बँकेचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. पर्याय क्रमांक 2 इम्पिरियल बँक. मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा आपली फास्ट रिव्हिजनची PDF नसेल घेतली तर लवकर घ्या. आता बघा, एवढ्या लांब लांब सेंटर आलेली आहेत आपली आणि एवढं लांब जाणं आणि तिथं जाऊन आपल्याला काहीच नाही आलं तर काय उपयोग होणार नाही. त्यामुळे बघा, ₹399 आपली फास्ट रिव्हिजनची PDF आहे पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी आहे. जेवढा पण टाईम उरलाय बघा, त्या टाईमामध्ये वाचा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, पैशाकडे पाहू नका. आता इतके पैसे खर्च केले, फॉर्म भरायला एवढे, जायला यायला एवढे, तिथे जाऊन काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो, ₹399 काहीच नाहीत पहा. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. जो काही नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला फोनपे करा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळे PDF पाठवून देईन. लगेच अभ्यासाला लागा पहा. वेळ फार कमी आहे आता. जास्त काही सांगत नाही. लगेच फोनपेमध्ये जा. तर बघा मित्रांनो, भारतीय स्टेट बँकेमध्ये इम्पिरियल बँकेचं काय आहे? बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की सुरजागड खोदान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुरजागड खोदखान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 गडचिरोली आपलं याचं काय आहे पहा. बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, गडचिरोली. पुढचा प्रश्न मित्रांनो, की हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचं महत्त्वाचं लक्षण आहे? हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचं महत्त्वाचं लक्षण आहे? तर रेबीज या रोगाचं लक्षण आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणतं राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो, युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे याचं काय आहे पहा. योग्य उत्तर आहे पहा. धुळे जिल्ह्यामध्ये किती विधानसभा क्षेत्र येतात? तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यामध्ये 5 याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढील प्रश्न पहा. आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारं जनार्दन महाराज वाळवी यांचं जन्मस्थान कोणतं आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, मुदलवड याचं काय आहे पहा. बरोबर उत्तर आहे पहा. दहशतवादी आणि त्या संबंधित गुन्ह्याचा तपास करण्याकरता भारतामध्ये कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे? तर NIA. मित्रांनो, NIAचा लॉंग फॉर्म काय होतो? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? तर रक्त आणि त्याच्या दोषामधील अभ्यास म्हणजे काय? हेमॅओलॉजी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? मित्रांनो, कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर पर्याय क्रमांक 2 इथिलीन याचं योग्य उत्तर आहे पहा. इथिलीन. यामधील कोण जिल्हा नियोजन आणि जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात? तर बघा, कोण असतं? तर पर्याय क्रमांक 1 जिल्ह्याचे पालकमंत्री याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी महाराष्ट्र राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू कोणतं आहे? तर ब्लू मॉर्मॉन. पर्याय क्रमांक 3 ब्लू मॉर्मॉन हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर मित्रांनो, सांगली DCC बँक भरतीसाठी लागणारे जे काही महत्त्वाचे टॉपिकनुसार प्रश्न आहेत पहा, तुम्हाला मिळून जातील. यामध्ये सहकार, बँकिंग, सामान्य ज्ञान, इंग्रजी, संगणकावरचे प्रश्न, गणित बुद्धिमत्ता, मराठी हे सगळे प्रश्न मित्रांनो तुम्हाला मी देणार आहे ₹399 मध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी पोस्ट काढायची असेल तर सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे पहा. उगाच नुसतं सामान्य ज्ञान, उगाच नुसतंच बघा गणितं सोडून किंवा मराठी वाचून जमणार नाही. बँकिंग, सहकार, त्याचबरोबर जे काही तांत्रिक घटक आहेत, संगणक असेल मित्रांनो, हे सगळं होणं खूप गरजेचं आहे पहा. आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी पहा, आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहेत मित्रांनो. ₹399 ला. ₹399 आपले कुठेही खर्च होतात. त्यामुळे लगेचच्या लगे आत्ताच्या आत्ता फोनपेमध्ये जा. 9325230840 हा आपला फोनपे नंबर आहे, Google पे नंबर आहे. यावरती ₹399 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न पाठवून देईल पहा. खूप खूप IMP प्रश्न असणार आहेत. ज्यांना कोणाला ही पोस्ट 100% काढायची असेल किंवा लवकरात लवकर जॉब पाहिजे असेल, तर लवकर आत्ताच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. मी नाही म्हणत का माझेच PDF घ्या. तुम्ही कोणताही PDF घ्या आणि कुठूनही अभ्यास करा, परंतु लगेच अभ्यासाला या ठिकाणी चालू करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा पाहायला मिळेल.
त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ह्या आपण PDF तयार केलेल्या आहेत पहा. लवकरात लवकर जा मित्रांनो फोनपेमध्ये, Google Payमध्ये आणि मित्रांनो या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? मित्रांनो ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक 1 केरळ या राज्यामध्ये ओणम हा सण साजरा केला जातो पहा. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केली? तर पर्याय क्रमांक 2 आत्माराम पांडुरंग हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणी? आत्माराम पांडुरंग यांनी 1867ला प्रार्थना समाजाची स्थापना केली पहा. एयू ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? मित्रांनो एयू ही रासायनिक संज्ञा सोने. पर्याय क्रमांक 1 सोने याची पहा. कशाची? सोने. नेक्स्ट पहा होमिओपॅथीचे जनक कोण होते? होमिओपॅथीचे जनक कोण होते पहा. तर सॅम्युएल हायमन. लक्षात ठेवायचं पहा. सॅम्युएल हायमन याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की कपाट या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे पहा. कपाट या शब्दाचं लिंग कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 1 नपुसकलिंगी पहा. लक्षात ठेवायचं नपुसकलिंगी. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायला लावला मित्रांनो. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो पर्याय क्रमांक 4 राजू आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय राजू. पुढील प्रश्न आहे पहा. मध गोड असतो अधोरेखित शब्दाचं विशेषण ओळखायचंय. मध गोड असतो. तर मित्रांनो हे कोणतं विशेषण आहे? तर मित्रांनो हे गुणवाचक विशेषण आहे पहा. रमेश आंबा खात असे या वाक्यामध्ये काळ आपल्याला ओळखायला लावला आहे. तर मित्रांनो रीती भूतकाळाचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा रीती भूतकाळ. चला पुढील प्रश्न आहे हत्ती या शब्दाचं आपल्याला अनेक वचन सांगायचं आहे पहा. तर हत्तीचं अनेक वचन काय होईल बघा हत्तीच होईल पहा. काय होईल? हत्ती. पुढील प्रश्न मित्रांनो दाट ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. दाट ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर बघा विरळ. पर्याय क्रमांक 1 विरळ याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. डोंगर पोखरून उंदीर काढणे ह्या म्हणीचा अर्थ सांगा. मित्रांनो डोंगर पोखरून उंदीर काढणे ह्या म्हणीचा अर्थ काय आहे? तर खूप कष्ट करू नये थोडं फळ मिळणे याचा अर्थ आहे पहा. जहाज पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? मित्रांनो जहाज पिस्तूल हे जे काही शब्द आहेत हे कोणत्या भाषेतून आलेत? तर हे पोर्तुगीज भाषेमधून आलेत. पर्याय क्रमांक 1 पोर्तुगीज भाषेमधून हे आलेले आहेत पहा. मित्रांनो या शब्दामध्ये असणारी विभक्ती कोणती आहे? तर संबोधन नो आलेलं आहे म्हणून हे काय झालं मित्रांनो संबोधन. पाठीमागून जन्मलेला याला खालीलपैकी काय म्हणतात? पाठीमागून जन्मलेला याला अनुज म्हणतात आणि आधी जन्मलेला काय म्हणतात मित्रांनो अग्रज म्हणतात पहा. पर्याय क्रमांक 1. आहारी जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर आहारी जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय पहा पूर्ण ताब्यात जाणे. लक्षात ठेवा पूर्ण ताब्यात जाणे. नेक्स्ट आहे पहा पोलिसांनी आरोपीला पळत पळत जाऊन पकडले या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो पोलीस पकडणारे. बघा वाक्याला जर आपण नारानारीने प्रश्न विचारला नारानारी तर आपल्याला कर्ता मिळतं पहा. मग पकडणारे कोण आहेत? पोलीस आहेत पहा. खालील शब्द समूहामध्ये न बसणारा शब्द ओळखा. विहंग विह खग आही यामध्ये कोणता शब्द बसत नाही? तर पर्याय क्रमांक 2 मित्रांनो लक्षात ठेवा अही. कोणता शब्द बसत नाही? तर अही हा जो काही शब्द आहे मित्रांनो हा बसत नाही पहा. दिवाकर त्याच्यानंतर मार्तंड प्रभाकर ही सर्व कोणाची नावे आहेत? मित्रांनो ही कोणाची नावे आहेत? तर लक्षात ठेवायचं आपल्याला. पर्याय क्रमांक 1 सूर्य. लक्षात ठेवा मित्रांनो सूर्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. वाह आनंदाची बातमी आहे यातील वाह शब्दाची जात आपल्याला ओळखायची पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा केवळ प्रयोगी अव्यय पहा. केवळ प्रयोगी अव्यय. जर तू आला नाहीस तर मी येईल या वाक्यामध्ये जर तर आहे कोणत्या उभयनव्य अव्ययाचा प्रकार आहे? तर जर तर मित्रांनो हे काय संकेत बोधक आहे पहा. पर्याय क्रमांक 1 संकेत बोधक. प्रथम आहे कोणता विशेषण आहे मित्रांनो? तर प्रथम आहे मित्रांनो क्रमवाचक संख्या विशेषण आहे पहा. पर्याय क्रमांक 2 क्रमवाचक संख्या विशेषण. कोणतं क्रमवाचक? अतिशय तापट माणूस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला लिहायचा आहे पहा. तर 11वा रुद्र. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवायचा मित्रांनो की 11वा रुद्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. 11वा रुद्र. नेक्स्ट आहे पहा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी. शुद्ध शब्द. तर मित्रांनो लक्षात ठेवा पुनर्जन्म हा या ठिकाणी शुद्ध शब्द आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो एकदम सोपा आहे. श श श या वर्णांना काय म्हणतात? तर मित्रांनो या वर्णांना उष्मी म्हणतात पहा. गरम हवा आपल्या तोंडातून येते पहा. श श ह हे काय बघा उष्मी आहेत. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? तर मित्रांनो याला काय म्हटलं जातं? तर पर्याय क्रमांक 3 उदारीकरण असं म्हटलं जातं पहा. लक्षात ठेवा
उदारीकरण हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर 1991च्या आर्थिक सुधारणांमध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे 3 मुख्य आधारस्तंभ होते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की वस्तू आणि सेवा कराशी जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? चला त्या उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे, की जीएसटी संदर्भामध्ये कोणती घटना दुरुस्ती आहे? व्हेरी गुड मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 101वी घटना दुरुस्ती. वस्तू व सेवा कर जीएसटीसाठी 101वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि हा एक अप्रत्यक्ष कर असून भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून हा लागू झाला. तारीख पण लक्षात ठेवा 1 जुलै 2017. आणि 1 जुलै हा दिवस जीएसटी दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. जीएसटी कर लागू करणारा जगातला पहिला देश कोणता आहे तर फ्रान्स आहे पहा. आणि मित्रांनो जीएसटी हा एक अप्रत्यक्ष कर सुद्धा आहे पहा, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणता कर हा केंद्र शासनाकडून योजला जातो, वसूल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नावरील वाटा राज्यांनाही दिला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 प्राप्तिकर हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय? प्राप्तिकर. बघा प्राप्तिकर हा वैयक्तिक आयकर केंद्र सरकारद्वारे आकारला आणि वसूल केला जातो, ज्याला उत्पन्नाचा वाटा राज्यांनाही दिला जातो पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की वांचू समिती कशाशी संबंधित आहे? ही मित्रांनो प्रत्यक्ष कराशी संबंधित आहे. कशाशी? प्रत्यक्ष कर. वांचू समिती प्रत्यक्ष कराशी संबंधित आहे. तसेच एलकेजा समिती अप्रत्यक्ष आणि चोक्सी समिती प्रत्यक्ष कराशी संबंधित आहेत पहा. हे सगळ्या समित्या मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 101वी घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? कितवी 101वी घटना दुरुस्ती? तर मित्रांनो लक्षात ठेवा ही पाहिलं तर वस्तू व सेवा कर आपल्या याचं बरोबर उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक 4 वस्तू आणि सेवा कर. चला मित्रांनो आणि 1 जुलै 2017 पासून लागू झाली ही पण तारीख लक्षात ठेवायची आपल्याला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एकाच राज्यामधील व्यापारामध्ये केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा सीजीएसटी पर्याय क्रमांक 2 सीजीएसटी एकाच राज्यामधील व्यापारासाठी केंद्र सरकारकडून सीजीएसटी जो काही कर आहे बघा तो आकारला जातो पहा. समजलं सीजीएसटी. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. 2004 साली जीएसटी हा कर कोणत्या समितीने सुचवला होता? तर 2004 मध्ये. तर मित्रांनो लक्षात ठेवा हा जो काही कर आहे हा केळकर समिती पर्याय क्रमांक 1 केळकर समिती. केळकर समितीची स्थापना 2002 मध्ये करण्यात आली. या समितीने कर प्रणाली जे काही बघा बदल करण्याची शिफारस केली आणि जीएसटी हा कर सुचवला व्हॅटऐवजी जीएसटी. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जीएसटीचा लॉंग फॉर्म काय आहे? चला खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, की जीएसटीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटीचं पूर्ण रूप काय आहे पहा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू आणि सेवा कर. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा, की खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे? खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे? चला त्या उत्तर. तर आयकर मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आयकर. समजलं? आयकर महामंडळ कर हे केंद्राचं प्रत्यक्ष कर आहेत. चला पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो खालीलपैकी कोणता कर हा केंद्र शासनाच्या उत्पन्नाचं एक साधन आहे? सांगा पटकन. तर आयकरच मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा लक्षात ठेवा आयकर. देशातील पहिला आयकर कायदा 1860 मध्ये संमत करण्यात आला असून आयकर हा मित्रांनो प्रत्यक्ष कर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, की जीएसटी हा कर कसा आहे? जीएसटी. तर मित्रांनो हा अप्रत्यक्ष कर आहे पहा. कसा अप्रत्यक्ष कर? जो वस्तू आणि सेवावरती लावला जातो. अप्रत्यक्ष कराचा भार हा कोणावर पडतो? तर ग्राहकावरती मित्रांनो अप्रत्यक्ष कराचा या ठिकाणी भार पडत असतो पहा. अप्रत्यक्ष कराचा भार शेवटी ग्राहकावर पडतो कारण उत्पादक किंवा विक्रेता तो ग्राहकाकडूनच वसूल करत असतो. तर अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा दिली जाते? तर त्याला अधिभार असं म्हणतात पहा लक्षात ठेवा अधिभार. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या महसुलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा वाढवलेल्या कराला अधिभार म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? तर मित्रांनो 1 जुलै 2017 पासून ही सुरू झाली पहा 1 जुलै 2017 मधून. भारतामध्ये 101व्या घटना दुरुस्तीनुसार 1 जुलै 2017 पासून जीएसटी प्रणाली लागू झाली होती. जीएसटी हक्क प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तूवर लागणाऱ्या कराचा दर कोण ठरवतं? तर कोण ठरवतं? जीएसटी काउन्सिल ठरवते पहा लक्षात ठेवा.
GST काउन्सिल. GSTचे दर, नियम आणि कायदे ठरवण्याचं काम केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची मिळून बनलेली GST काउन्सिल करते, ज्याचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात. पहा, समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, GST मध्ये यस कशासाठी आहे? तर GST मध्ये यस मित्रांनो सेवेसाठी. पहा, पर्याय क्रमांक 3 सेवा. GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाहीये? सांगा पटकन. तर मित्रांनो सेवा कर हे याचं काय? पहा, योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, सेवा कर. खालीलपैकी 3 कर हे अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे, तो कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, तो कोणता आहे आपल्याला या ठिकाणी विचारलंय. तो उत्पन्न कर आपलं याचं बरोबर उत्तर आहे. काय? उत्पन्न कर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, GST हा खालीलपैकी कोणता कर आहे? तर GST मित्रांनो हा कोणता कर आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा, वस्तू व सेवा याचं बरोबर उत्तर आहे. पहा, वस्तू आणि सेवावर हा आकारला जातो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने RBI व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला काय म्हटलं जातं? रेपो रेट असं म्हटलं जातं. पहा, लक्षात ठेवा, रेपो रेट. तर RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. ज्या अल्पकालीन दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला काय म्हणतात? रेपो रेट असं म्हणून ओळखलं जातं. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे रूपांतर कशामध्ये करण्यात आलं? तर मित्रांनो कशामध्ये करण्यात आलं? तर लक्षात ठेवा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं. पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया. इथपर्यंत आले असाल तर तुम्ही बघा एकदम जागरूक आहात. पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन, कारण की तुम्हाला खूप नोकरीची गरज आहे, तुमच्यामध्ये खूप जास्त जिद्द आहे. पहा, तर बघा इथपर्यंत आले असाल तर लगेच फोनपेमध्ये जा, योग्य दिशेने अभ्यास करा. बघा कुठं पण आपल्याला चिकटवाणी करायचं नाही, योग्य ठिकाणी पैसा गेलाच पाहिजे आणि चांगल्या प्रकारे नॉलेज घेतलं पाहिजे आणि आपण या ठिकाणी अभ्यास पण केला पाहिजे. पहा, अभ्यासासाठी मित्रांनो ही चांगली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. सर्व विषयाच्या PDF तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. मित्रांनो लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, हा नंबर टाईप करा, ₹399 पेमेंट करा आणि लवकरात लवकर बघा या ठिकाणी पेमेंट करून मला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सर्व PDF पाठवून देईल. पहा, दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु अभ्यास करा. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये. तरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो पोस्ट. त्यामुळे लवकरात लवकर घ्या PDF. बघा हे सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. वेळ फार कमी. पहा, आता या ठिकाणी आपले हॉल तिकीट सुद्धा येऊन जातील आणि आपल्याला बघा काही सुचणार नाही टायमाला. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल.